मी विनंती करेल केदार तुझ्या शुभ हस्ते आपण प्राइज देऊयात. सगळ्यात पहिल्यांदा गोलंदाज महेशजी पाटील साहेब यांनी ज्या गोलंदाजांसाठी विकेटसाठी 1000 रुपये दिले होते, मंगेश मोहितेला हे 1000 रुपीजचं प्राइज. मंगेश या. केदार पाटील ज्यांच्या नावानं टीम खेळवले त्याच्या शुभ हस्ते प्राइज. त्याचबरोबर हे 1000 रुपये विघ्नेश दादा. वाव खूप छान विघ्नेश 1000 रुपीज. त्याचबरोबर केदार नंतर आपण पाहिलं तर राहुल दादा, आणि राहुल आज का हिरो आहे भाई, बडे मंच का सरपंच आहे. वाव खूप छान. फायनल मध्ये दाखल. आता आराम करा आणि भेटूयात फायनल मध्ये. आता तुमच्या समोर कोण असेल हेही बघूयात. खूप छान मजेल यार मॅचला. ये संपार जवळ अजून एक चेंडू देऊ आम्ही. हा चेंडू प्लीज मैदानामध्ये द्या. लगेच मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. जर लास्टचे जे आपण पाहिलं तर नो बॉल किंवा जे एक्स्ट्रा 5 धावा किंवा पॅनल्टीच्या 2 नसत्या तर लास्टच्या 6 चेंडूमध्ये 9ची मॅच बघायला भेटली असती तुला. म्हणजे 6 चेंडू 9ची मॅच झाली असती. पण ज्या एक्स्ट्रा 5 होत्या पॅनल्टीच्या 2 होत्या तिथे मॅचमध्ये कमबॅक केला बॅटिंग करणाऱ्या टीमनं. राहुलची काय बॅटिंग राहिली आज. जाऊया. आणि आता राहुल पाटील आणि संतोष कंक, अण्णा कंक म्हणजे ज्या फलंदाजांनी या स्पर्धेमध्ये 74 धावा पहिली हाफ सेंचुरी केले तो एका बाजूला, आणि राहुल पाटील म्हणजे एका बाजूला स्वप्न पण पाहिलं तर जिजा रायडर्स आतापर्यंत कधीच क्वालिफाय झालेली टीम नाहीये, पहिल्यांदा क्वालिफाय झाले. आणि अण्णा कंक पहिल्यांदा क्वालिफायची मॅच खेळतोय. आई बात समज में अब आएगा मजा गुरु. मॅचच्या दिशेनं टायमिंग बरोबर 4 वाजता पहिला चेंडू पडतोय. लेट्स सी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना कॅप्टन राहुल पाटील बनपुरी गाव यांकडून, आणि त्यांच्या समोर आहेत अण्णा कंक. मॅचला होते सुरुवात. उपांत्य लढत क्रमांक 2 बनपुरी प्रीमियर लीग 2025 ची दुसरी उपांत्य लढत. पहिला चेंडू सूर्यकुमार यादव स्टाईलने स्कूप केलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. धुळीचा प्रयत्न करत असताना अण्णा कंक 2 धावा प्राप्त केला. तेचा कॉल देण्याचा मानस होता परंतु शेवटच्या क्षणाला नकार दिलाय. ही खासियत आहे सर अण्णा कंक यांची. ज्या प्रकारचा फटका स्कूप 2 धावा. हा स्कूप होता, दिल स्कूप होता, पल्लू स्कूप होता, हा सुपला होता. कारण की ज्या पद्धतीने पाडल स्कूप करण्याचा प्रयत्न केला, मागचा पाय पूर्ण बाकवला. आणि अण्णा कंक जसं क्षेत्ररक्षण आहे तशी बॅटिंग करणारा खिलाडी आहे. वॉट अ बॉल मान दिलाय. चांगलं क्रिकेट. आणि या मॅच मध्ये तुला असंच क्रिकेट बघायला भेटेल जिथे मोठे फटकेही बघायला भेटतील आणि जिथे अण्णा कंक एकेरी दुहेरी धावा गोळा करतानाही दिसेल तुला. पहिला 2 चेंडूवरती धावा आले 3. पहिला चेंडू 2 धाव मग 1. ज्या खेळाडूने पीटीपीएल मध्ये आयकॉन खेळाडू खेळ करत असताना संपूर्ण स्पर्धा गाजवली अण्णा कंक, आणि दुसऱ्या बाजूला आहेत टीमचे कॅप्टन राहुल पाटील. त्यामुळे टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जाईल. आता मात्र रविराज आलेत स्ट्राईकवर. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक मिड विकेट आहे. लॉंगॉन तैनात केलाय. पायफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी आपल्या डाव्या बाजूला धावेल. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट. मी म्हणेन जेवढे जास्तीत जास्त चेंडू अण्णा कंक स्ट्राईक वरती राहतील तेवढे जास्तीत जास्त धावा बनल्या जातील या मॅच मध्ये. ही संपूर्ण आपण स्पर्धा पाहतोय बनपुरी प्रीमियर लीग 2025 चा थरार. हा बनपुरी गावातील क्रिकेट खेळाडूंचा महोत्सव आहे. क्रिकेटचा रणसंग्राम. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका अण्णा कंक यांनी खेळला. यष्टकावर आहे.
एक सिंगल धाव प्राप्त केली जाईल. ही खासियत आहे राहुल पाटील यांची. ज्या प्रकारे खेळपट्टीला चांगले चेंडू हिट केलेत, एक सिंगल धाव येते. 4 चेंडू अखेर 5 धावा धाव फलकावर. शॉर्ट थर्ड मॅन आहे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जो संघ सामना जिंकेल तो केदार चॅम्पियन या संघासोबत 2 हात करेल. खोदून काढण्याचा प्रयत्न रविराज यांचा. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जातोय परंतु चुकीच्या दिशेला थ्रू केला. एक सिंगल धाव जोडली जाते रविराजांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 6 धावा. 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. कारण की लहू जर पाहिलं तर या 5 चेंडू मध्ये एकही मोठा फटका मारून दिला नाहीये, फक्त सिंगल अँड डबल. वॉट अ बॉल फसला जातोय. वॉट अ बॉल. मेरिटचा चेंडू होता. राहुल पाटीलनं आपल्या आयुष्यातील सर्वात चांगला चेंडू जर कधी टाकला असेल तर बनपुरी प्रीमियर लीगच्या सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये. विकेट कोणाची घेतली आहे? अन्ना कंक. मोठा मासा, मोठा फलंदाज, पहिला गडी गारद होतोय अन्ना कंक. मी दिवसभर बोलणार आहेत, मला संधी भेटते वाजवायची, मला वाजवू देत. की तू थांब बोलत आहे, बोलला हा ठीक आहे, मला थांबाय तेव्हा थांबणार. आणि खूप छान खरं आहे त्यानं एन्जॉयमेंट. प्रत्येक गाणं डबल नाही वाजले भाऊ, हर अलग आहे. म्हणजे शिवा बॉस कडं गाण्यांचं क्रेडिट कार्ड आहे, त्याचा विषय खूप हार्ड आहे. अप्रतिम संगीत. राहुल देसाई दाखल झालाय. काय गोलंदाजी राहिले राहुल पाटील. चर्चा करणार होतं राहुल पाटीलच्या गोलंदाजीची. शेवटचा चेंडू तो मेरिट वरती होता. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. कॅच घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? चेंडू अगदी एकीकडे, तो दुसरीकडे. मिड विकेटला डीप मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जातात. की नाही, राहुल पाटीलनं पहिल्या चेंडूवरती 2 धाव दिली होती, तदनंतर 4 चेंडूवरती त्याने सिंगल दिली होती. शेवटचा चेंडू होता अन्ना कंग साठी मेरिट वाला चेंडू होता. सन्माननीय शरदजी कडव साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. मी विनंती करेल शरदजी कडव साहेब आपणही व्यासपीठावरती यावं. या व्यासपीठावरती आपण विराजमान होऊन घ्यायचं. सन्माननीय शरदजी कडव साहेब. व्हॉट अ मॅच यार. कारण की जी विकेट होती, राहुल पाटील ती विकेट नाही विसरणार आहे कधी. आता त्याला स्वप्नामध्ये जसा चेंडू टाकावा तसा त्याने तो टाकला होता, आणि ती महत्वाची विकेट होती. व्हॉट अ मॅच. एक मोठी विकेट आली तर किती मोठा फरक पडतोय टीमवर. एक गलत कदम, पुरी सल्तनत खतम. ती भीती वाटते टीमला आता. गतवर्षीचा मिस्टर बीपीएल राहुल पाटील यांनी तो गडी बाद केलाय. महत्वाचा कमी गती टाकलेला चेंडू खोदून काढलाय. मिड विकेट क्षेत्र खाली आहे. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या दरम्यान. चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. गणेश यांच्या बॅटमधून बीपीएल चौकार. तात्या विंचू. कारण की तात्या विंचू आणि मिनी यांची जोडी जमू शकते. पहिल्यांदा बघितलंय. रबने बनवलेली जोडी नाहीये, मल्हार माळीनं ही जोडी बनवले.
कारण की जोड्या वर बनल्या जातात असं म्हटलं जातं. ही जोडी खालीच बनते. मल्हार माळी ठरवतो कोण कोणासोबत नाचायला जायचं आणि तो खऱ्या अर्थानं यशस्वी एक पाऊल ठेवलं क्रिकेटमध्ये. हे जे संपूर्ण मिकी माऊस आणून त्यानं हलक्याने कट करण्याचा प्रयत्न गली रिजनमध्ये चेंडू आपण पाहिलं तर खेळाडू आहे स्लिपचा. एक सिंगल धाबी ते मात्र कंप्लीट केली जाते. टीमची टोटल 1 न पुढे गेली आहे, जी आपण पहिली 14 या धावसंख्येवरती सध्या जाऊन पोहोचते. 14 धावसंख्या. एक चौकार आलाय, आशेचा किरण आलाय. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये 40-50 धावा पण खूप झाल्या, त्याच्यावरती पण तू लढवू शकतो आणि प्रेशर अलग बात आहे. टेन्शन वेगळी गोष्ट आहे आणि ही टेन्शन या मॅच मध्ये. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा मिस झाला. चांगली गोलंदाजी राहुल पाटील, राहुल देसाई ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत आज, समोरच्या फलंदाजी करणाऱ्या टीमच्या धावसंख्येमध्ये पूर्णपणे ब्रेक लावतायत आणि संघाची धावसंख्या पहिल्या 2 षटकांच्या अखेरीत 14. षटक क्रमांक 3 अनिल व्यवहारे आलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 8. 14 ला 1. दुसऱ्या बाजूला गणेश आणि रविराज यांना धावा कराव्या लागतील. अण्णा कंग जरूर बाद झालेत, परंतु आपल्या संघाला जर एका समाधानकारक धावसंख्येपर्यंत न्यायचं असेल तर सातत्याने स्ट्राईक रोटेट करावी लागेल. मोठे फटके ठराविक अंतराने खेळावे लागतील. दुसऱ्या बाजूला कॅप्टन राहुल पाटील, मिस्टर BPL 3.0 चे मालिकावीराचे मानकरी, यशांच्या मागून या सामन्याची सूत्र हलवत असताना सर्व ग्रामस्थ पहा, कोण आंब्याच्या झाडाखाली बसलाय, कोण बांधावर बसलाय, समोरच्या दिशेला अगदी वावरामध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, एकदा प्राप्त होईल. गणेश यांना दुहेरीचा प्रयत्न करण्याचा मानस आहे का? दुसरी धाव यस नो मध्ये थांबलेत आणि चांगला निर्णय मी म्हणेन, कारण मिड विकेट वरून शतरक्षक वेगाने गेले. एक धाव आली. अगदी फायनल मध्ये एक तर टीम गेली आहे, दुसरी कोणती जाईल? कारण की जो करंडक घेऊन जाईल एक वेगळी मजा आहे, वेगळा एन्जॉय. आजचा दिवस दिवाळी त्यांच्यासाठी, जिंकणाऱ्या संघाची दिवाळी आजचा दिवस आहे आणि आज मजा 2च गोष्टींची असणार. जो संघ जिंकणार त्यांची दिवाळी आणि एक लस्सीवाले काका आले, वरचं कापलं, दे 20 रुपये, हे घी लस्सी. दोघांचीच मजा आहे. आपण मध्ये आहोत इकडे. जशी वर्षातून एकदा दिवाळी येते तशी वर्षातून एकदा BPL देखील येते. त्यामुळे तुम्हाला हे संधी वारंवार प्राप्त होत नसते. 12 महिने तुम्हाला या गोष्टीची वाट पाहावी लागेल. बनपुरी प्रीमियर लीगची मॅच मोठी होईल. उपांत्य लढत क्रमांक 2. खराब दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. अनिल व्यवहारे यांनी अवांतर चेंडू हाताळला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 16 धावा. 50-55 झाल्या तर एक फायटिंग मॅच पाहायला मिळेल. स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न रविराज यांचा, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. अनिल व्यवहारे 2.2 चेंडू अखेर 16 ला 1. 45-50 एक सुरक्षित धावसंख्या असेल का यावर देखील चर्चा केली जाईल, परंतु त्या धावा कराव्या लागतील. रविराज आणि त्यांच्या साथीला आहेत गणेश, गुरव. उपांत्य लढत क्रमांक 2. रविराज यांनी लेटकट करण्याचा प्रयत्न केला. रविराज कुंभार खराब दिशेवर, व्हाईट बॉल. या चेंडूवर देखील एक अवांतर धाव आली आहे. टीमची धावसंख्या 17. या अवांतर धावा डोकेदुखी ठरू शकतात दुसऱ्या डावात. ऑब्विसली लव, खूप मोठी डोकेदुखी. बॅकफुटला जाऊन बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉपला कॅच बनली जाईल का? कॅच निसटली आहे. अखेरीस मात्र 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं कॅच, आता गोलंदाज सांगतो बाई कॅच पकडो, कारण की एखादा खेळाडू चुका करण्यासाठी येत नसतात, चुका होतात. त्याच्या मोबदल्यामध्ये टीमला खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. या देखील आपण पाहिलं तर डेड बॉल असेल, कुछ नाही मिलेगा, डेड बॉल असेल. कारण की ऑलरेडी गोलंदाजाला एवढी घाई आहे की ही ओव्हर त्यांना संपवायची, मात्र दुसरी बाजूला फिल्डिंग तुम्ही चेंज करताय, आपको मालूम ही नहीं है.
चुका होणं सर स्वाभाविक आहे, परंतु त्या चुका सुधाराव्या लागतील. कारण असं म्हटलं जातं ओनली डेड मॅन कॅन नो मिस्टेक. कारण तुम्ही माणूस आहात म्हणजे चुका करणार, परंतु या चुका तुमच्या घोडचुका ठरू नये एवढंच. या चुकानंतर तुला मनाला टोचतात छोट्या छोट्या चुका. जर मॅच तुझ्या चुकांमुळे गेली तर चालता बोलता खेळता झोपता जेवताना तुला या चुका आठवतात. आणि ते बोलतात ना, माणसाला ठेच लागते डोंगरानी नाही छोट्या छोट्या दगडानं. या छोट्या चुका आहेत त्यानंतर डोंगरा एवढ्या बनतात. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते, 20 ऑन अ स्कोर कार्ड. कारण की आपल्याला झोप घ्यायचीच नाहीये, आपल्याला झेप घ्यायची आहे, हेही आज महत्वाचं आहे. कारण 5वं पर्व बनपुरी प्रीमियर लीगचं काहीतरी दैदिप्यमान असेल एवढं निश्चित. कारण संपूर्ण आयोजन कमिटी महेशजी पाटील साहेब यांचं स्वप्न आहे. शेवटचा चेंडू ऑन साईडला ग्लान्स केला, क्षेत्ररक्षक डीपला आहे, एकदा प्राप्त केला जाईल. चेंडू वावरामधून वेग मंदावला जातो, दोरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील गणेश गुरव यांनी प्राप्त केले, फेकी खराब आहे. या 2 धावेने षटक क्रमांक समाप्त होईल. तिसरं टीमची धावसंख्या धावफलकावर 3 षटका अखेर 5 चेंडूचा खेळ. अगदी आतापर्यंत जर तू पाहिलं तर तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. मला माहिती आहे तू बघितलं सगळ्यांचं लक्ष आहे का, आणि माझं लक्ष होतं यामध्ये. फक्त 1 चेंडू अजूनही बाकी आहे 3 ओव्हरचा खेळ संपण्यासाठी. बऱ्याचदा या गोष्टी करता तुम्ही, सगळ्यांचं लक्ष आहे का हे बघायला. 1 टू गो, 1 चेंडू अजूनही बाकी आहे. बॅकफुटला जाऊन बॅटीच्या टॉप पेजला मिड विकेट रिजन, चेंडू जाईल सीमा रेषे पार. BPL षटकार. पिंसू नाचतोय गाण्यावरती बाय मी लाडाची. याच्याकडे बघितला जरा भीती वाटते. आणि हा नाचतोय बाई मी लाडाची कैरी पाडाची. मिनीला एक वेळ तू समजू शकतो, पण इसमें तात्या बिंचू का क्या रोल था, आणि तो लावणी करतोय त्याच्यात वरून. खूप वेगळा विषय झालाय हा. क्रमांक आपण 4 कडे जाऊयात. टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचली अगदी 28 धावा. स्कोर आतापर्यंत लव पाहिलं तर तू मॅच मध्ये गाडी पटरीवरती आहे. 3 ओव्हरमध्ये 28 धावा, गुड टोटल, चांगली टोटल आहे. संकेत पाटील दाखल झाला. पहिला चेंडू. संकेत पाटील मागील मॅचचा हिरो होता आणि संकेत पाटीलनं मागील मॅच काढून दिली होती बॅटिंग करत असताना. पहिला चेंडू संकेत पाटीलचा, डॉट बॉल. आणि रविराज कुंभार आणि गणेश गुरव दोघे मैदानामध्ये आहेत सध्या. स्ट्राईकला पाहिलं आपण तर बॅटिंग करतोय रविराज कुंभार. आई चेंडू फिरवला जातोय, टायमिंग नाहीये, बॅट फक्त फिरवली जाते. मी मगाशी उल्लेख केला, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट. क्रिकेट मधला टी, आयुष्यातली ती, बोथ आर इम्पॉर्टंट. दोघेही महत्वाचे आहेत. आणि ते नाहीये टायमिंग. फटक्यांची निवड तुम्हाला योग्य करावी लागेल. हुकचा फटका हवेत खेळलाय. मिड विकेट चेंडू कडे पाहत राहील. चेंडू त्यांच्या डोक्यावरून अगदी सीमापार झालाय काय पाहायचा. दोरीचा प्रयत्न केला जाईल. आणि ज्या प्रकारे पंच आता मात्र शहानिशा करत असताना फटका तर चांगला खेळला होता रविराज कुंभार यांनी, परंतु पंच आता शहानिशा करत असताना डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू वावरामध्ये
अडल्यानंतर पहा सर वेग मात्र मंदावलाय का, आता हे पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मात्र मदत घेतली जाते आणि ज्या प्रकारे रविराज कुंभार यांनी फटका खेळलाय, तिसरे पंच आता मात्र शहानिशा करतील. डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम. यस पंच वेट. आणि हा चेंडूवर जर मोठा फटका आला असेल तर मात्र निश्चितच एक धावसंख्येला वेग प्राप्त होईल, परंतु दुसऱ्या बाजूला पहिले 2 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज संकेत पाटील यांनी. कारण की कन्फ्युजन यासाठी आहे की चेंडू बाहेर पडून आतमध्ये आलाय की आतमध्येच पडून आतमध्ये आलाय. कारण की चेंडू जर ढेकळावरती लागतोय तो कोणत्या ढेकळावरती. येस. आणि हा चेंडू ज्या धावून घेतल्या त्या रन आहे. हा चेंडू चौकार नाहीये, षटकार नाहीये. गुड डिसिजन थर्ड अंपायर, गुड डिसिजन. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पूल केलाय मिड विकेटला डीप मध्ये. वन बाउंड. चेंडूने दिशा बदलले, काटा बदलला. अखेरीस 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल आपण पहिली तर दादा जाऊन पोहोचते. अगदी संघाची धावसंख्या 32-32. आणि लहू आता ही वेळ आहे हाणामारी, मारामारी आणि अटॅकिंग क्रिकेट, असं क्रिकेट आता खेळलं जाईल. 8 चेंडूमध्ये तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 चेंडू बाहेर मारावे लागतील, त्या अनुषंगाने खेळ करावा लागेल. रविराज कुंभार 5वा चेंडू. अपरगट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी प्राप्त होते. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना डॉट बॉल. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. वनपडती ओळचा इशारा आणि उंचीचा वापर केलाय संकेत पाटील यांनी. आप किसी भी चीज के लिए नहीं थर्ड अंपायर ले सकते. दिस इज फॉर ओनली रन आउट अँड ओनली बीमा. आणि अखेरीस खेळावं लागलंय. बॅटस्विंग केली, पुन्हा चेंडू पुढे होता, टायमिंग नाहीये. येस. अगदी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 4 चा खेळ झालेला आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 या धावसंख्येवरती 32. शेवटच्या या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा आल्यात. म्हणजे संकेत पाटीलची गोलंदाजी या मॅच मध्ये धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकणारी ठरली आहे. वा संकेत पाटील, अप्रतिम गोलंदाजी. प्रतिम. ओव्हर क्रमांक 5 कडे आपण जातोय. याच तात्या बिंचूला जर संध्याकाळचा जर गावात सोडला रात्री 12 नंतर काय मजा येईल. ओव्हर क्रमांक 5. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचले 32 या धावसंख्येवरती 32. ओहो हो, पहिला चेंडू फुल टॉस वरती फुल टोल खेळला बसूल. नो बॉल. जीएसटी 7 धावा. पॅव्हेलियन सध्या आनंदानं नाचतोय कारण की नो बॉल. जीएसटी हल्ली सगळ्या गोष्टींवरती जीएसटी आहे. बॅकफुटला शॉर्ट आर्म जॅक मिड विकेट. आप्पा मी मारत नाही. या मॅच मध्ये चुकी होती आहे, चुकी झाली आहे. कारण की हा चेंडू होता हातामध्ये.
आणि चेंडू हातामध्ये असताना अगदी बाउंड्री लाईन वरती आलेत तर अंपायर जात आहेत आता टेक्निकल टीम कडे, कारण की चेंडू हातामध्ये असताना ते बाउंड्री लाईन वरती आहेत का, की चेंडू हातातून दुसरीकडे असताना ते बाउंड्री लाईन वर टच झालेत. छोट्या गोष्टी आहेत. थर्ड अंपायर घेतलाय आणि या थर्ड अंपायर यासाठी घ्यावा लागतो की तुम्हाला जे दिसतं तसं नसतं. थर्ड अंपायर मध्ये ते दूध का दूध पाणी का पाणी होतं यासाठी. की एक छोटी चूक जरी झाली, जरी प्रेक्षक लांबून सांगत असतील हा षटकार आहे आणि उद्या जर षटकार नसेल तर व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल. यासाठी अंपायर गेले थर्ड अंपायर कडे. इम्पॅक्ट इम्पॉर्टंट असतो लव. इम्पॅक्ट चेंडू कुठे माप तुम्ही सांगत असाल मी बघितलंय, मी हा षटकार आहे पण तरी आम्हाला बघायचंय कारण की प्रेक्षकांच्या निर्णयावरती पंच कधीच डिसिजन देत नाहीत. कारण की हा 99.9% षटकार आहे. 1% बघितला जातो, 1% बघितला जातो. आवाज किती जोरात आला तर तो 1% कोणाच्या बाजूने हा अंपायरच्या हातामध्ये आहे. कारण की लव सेमीफायनल चालू आहे, तू अंधाधुंदी डिसिजन नाही देऊ शकत. जर 3 कॅमेरे स्पर्धेला यूज केलेत तो उसका यूज करो भाई. कारण की 3 कॅमेरे फक्त ठेवण्यासाठी नाही तर थर्ड अंपायर अशा क्रुशियल मुवमेंटला दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी. पिक्चर क्लिअर होगा बॉस. क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण टीम, आम्ही लगेच निर्णय कळवतो. आपण फिल्डिंग सजवून घ्या. येस आपण फिल्डिंग सजवून घ्या, आम्ही डिसिजन कळवतो. लेट्स सी व्हॉट हॅपन. आणि सध्या थर्ड अंपायर बनलेत 8 जण. तुम्हाला नाहीये पगार कोणताच. आठ जण थर्ड अंपायर आहेत, 8 जण. आहेत अंपायर. कारण की वेट 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 आम्ही आहोत डिसिजन द्यायला. आता हा जो डिसिजन आहे तो 12व्या खेळाडूंना दाखवला जातोय. कारण की लवू थर्ड अंपायर का माहितीये, तो हा इम्पॅक्ट महत्वाचा आहे.
त्याचा जो इम्पॅक्ट झाला होता खेळाडूचा, तो इम्पॅक्ट आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती पाय नसताना चेंडू हाताला लागून आतमध्ये, आणि यासाठी एकच धाव आत्ताची. अंपायरनं हा डिसिजन दिलाय. ओके, चला टीम कमिटी, राहुल पाटील. चालू करूयात, कारण की सगळ्यांनी बघितलंय वाटतं मॅचच्या दिशेनं. धावसंख्या 39, 41, 41. आणि खूप छान कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने राहिलंय म्हणून डिसिजन देणं सोपं राहिलंय. अक्षय मात्र टेन्शन मध्ये नसतो, कारण की त्याचे कॅमेरामॅन ज्या पद्धतीने आपण मला काम करतात, पूर्ण डिसिजन क्लिअर झाले. आणि बऱ्याच जणांनी मोबाईलवर डिसिजन बघितलंय. एकानं बॉल अडवला, दुसरा बाउंड्री लाईन वरती होता. येस, आणि चेंडू एकानं आतमध्ये राहून आतमध्ये ढकललाय. सिंपल आहे भाई. लॉक करण्याचा प्रयत्न, कारण की जेव्हा ढकलला चेंडू आतमध्ये तेव्हा पाय लागला बाउंड्री लाईनला, आणि हे थर्ड अंपायर मध्ये दिसलंय. आणि तुम्ही या गोष्टीवरती मॅच नाही सोडू शकत. यू आर गुड क्रिकेटर यार. खेळाडू वृत्ती दाखवली पाहिजे. तुम्ही खरं बोलून हारलं तरी चालेल, पण खोटं बोलून कधी जिंकू नका. आणि हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे. हार जीत होत असते. तुम्ही क्रिकेट जिंकलं पाहिजे. बीपीएल नेहमी जिंकली पाहिजे. संघ मालक नेहमी असे जिंकायला हवेत. टीमची टोटल आपण पाहिली तर 41, 41 धावा स्कोर कार्ड वरती. लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू आपण पाहिलं तर अगदी डॉट राहतोय. मॅच चांगली बनत चालली आहे, कारण की मॅच ही बनवली गेली आहे. गोलंदाजी करत असताना बॅटिंग टीम धावा येणं गरजेचं आहे. आता काही नाही राहिलंय मॅच मध्ये, फक्त चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2. यावर देखील आपण पाहिलं गुडलेस बॉलला आणखीन एक. आणखीन एक. धावा आहे टोटल 41, 41. घाम फुटलाय लहू मॅचला बघून. पूर्ण घाम फोडला या मॅचनं. प्रेशर खेळाडूवरती नाहीये, सगळ्यांवर आहे. आणि अगदी डेट बोला, काल असाच केदारनं एक मंकेट विकेट घेतला होता. ओहो हो हो, नो बॉल. अभी ये खेला क्यों नहीं? कारण की ज्या पद्धतीने नो बॉल आला, आप जाओ सिर्फ टच करो, मिलने वाला है आपका बोनस. टीमची टॉप 42, 42 धावा. आणि शेवटचा चेंडू आहे, नो बॉल, फ्री हिट. हात खोलो, खाओ पिओ, बिल मत चुकाओ, खेलो जरूर. व्हॉट अ मॅच. आणि 42 लव फायटिंग स्कोर आहे. तुम्ही 42 फायटिंग स्कोर मानू शकता. व्हॉट हॅपन. 2 बीमर झालेत का? ओहो,
2 बीमर झालेत, 2 बीमर झालेत, या आधी बीमर, आत्ताचा बीमर, म्हणजे 2 कमरेच्या वरती चेंडू टाकले की गोलंदाज बाद. नया गोलंदाज, नवीन बॉलर मिस्टर सर्जेराव देसाई, लेजंड खेळाडू आहेत. शॉट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगानं, वॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. चेंडू फेकला, एकच धाव भेटली आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले 44, 43 आणि 44 धावेचा आव्हान. लऊ 44 धावा, फायटिंग स्कोर आहे. मॅच जोपर्यंत मनामध्ये हारत नाही तोपर्यंत मॅच तिकडे हारणार नाहीये. 44 इज अ फायटिंग स्कोर, इज अ टार्गेट. आणि यामुळे जेव्हा बनपुरी गावामध्ये माझी वसुंधरा अभियान आलंय तर सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येणं, जे माझी वसुंधरामध्ये अभियान आहे त्या अभियानामध्ये एकजूट होणं हे गरजेचं आहे. आपली माती आपली माणसं आणि माझी वसुंधरासाठी 2 हात करणं ही चांगली सोय आणि ही चांगली संधी आणली आहे. क्रिकेटच्या माध्यमातून परंपराही जपल्या जातात, क्रिकेटच्या माध्यमातून अभियानही खऱ्या अर्थानं आणली जात आहेत. आणि या क्रिकेटच्या माध्यमातून BPLच्या माध्यमातून एवढंच मी खऱ्या अर्थानं सगळ्यांना मार्गदर्शन करेल किंवा सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की माझी वसुंधरा अभियानामध्ये सगळं गाव एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे. कारण की गावाचं नाव हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल, फक्त तालुक्यापुरतं राहणार नाही. झाडे लावा झाडे जगवा माझी वसुंधरा अभियान अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. आणि ज्या वेळेला तुम्ही निसर्गाची काळजी घेता निसर्ग देखील तुमची काळजी घेतो. 30 चेंडूमध्ये करायचे आहेत 44 धावांनी. पहा आमचा तात्या विंचू खेळपट्टीवरती मध्ये बसलाय. आता इथे मात्र झपाटलेला तात्या विंचू सांगतोय वेळ बघा वेळ बघा. आणि 4 स्क्रीनच्या माध्यमातून होमसाई MTC अगदी क्षणचित्र दाखवते. एका बाजूला तात्या विंचू खेळपट्टीवर बसलेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर ज्या प्रकारे आपण क्रीडांगण पाहतोय ही संपूर्ण क्रीडा नगरी. की माझ्यासोबत सन्माननीय सरपंच मनोजी पाटील साहेब माझ्यासोबत जोडले गेले. साहेब, माझी वसुंधरा या अभियानाबद्दल आपण जरूर 2 गोष्टी सांगाव्यात कारण त्या आम्हालाही माहिती पडतील. निश्चितच अतिशय चांगला मंच आहे हा क्रिकेटच्या वातावरणामध्ये सर्व मग्न झालेले आहेत. क्रिकेट रसिक इथे आहेत, गावातील खूप लोक इथे जमलेले आहेत. मला माझी वसुंधरा अभियानाबाबत बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल मी प्रथम आपलं आभारी व्यक्त करतो. अतिशय चांगलं हे महाराष्ट्र राज्याचं पर्यावरण विभागाचं हे अभियान आहे. या अभियानामध्ये माझी वसुंधरा म्हणजे जे पृथ्वी आहे या पृथ्वीचं रक्षण करणं यासाठी हे महाराष्ट्र सरकार हे अभियान राबवत असतं. आपल्याला माहीत आहे या पर्यावरण ऱ्हास क्लायमेट चेंज हा जागतिक विषय आहे, किती धोकादायक होत चाललेला आहे दिवसेंदिवस याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. या पर्यावरणाच्या बदलामुळं होणारा जो मनुष्याचा ऱ्हास आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आहे, त्यामुळे निश्चितच कालांतराने त्याची झळ मनुष्याला बसत असते. मनुष्याची जीवनशैली बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि याच ऱ्हासासाठी या महाराष्ट्र सरकारनं आणि पण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे त्या दृष्टीनंच हे माझी वसुंधरा अभियान आपण राबवत आहे. यामध्ये खूप प्रमाणात आपण झाडं लावत आहे. ग्रामपंचायत बनपुरीनं यावर्षी आपण एक स्वतःची अशी नर्सरीसुद्धा उभी केलेली आहे. शिवाय गावातील जो घनकचरा निघतोय त्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन
करण्यासाठी त्याचं विलगीकरण केलं जाते. प्लास्टिक संकलन केंद्र गावामध्ये ठिकठिकाणी उभी केलेली आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांबू लागवड ही आपल्या गावामध्ये केली आहे. साधारण मला सांगायला अभिमान वाटेल, बनपुरी गावातील शेतकऱ्यांनी जवळपास 7 ते 8 हेक्टर जागेवरती बांबूची लागवड करण्याचं काम केलेलं आहे. आता 1 ते 2 हेक्टरवरती बांबू लागवड सुरू आहे. आपलं बनपुरीचं गायरान क्षेत्र आहे 3 हेक्टर, त्यावर बांबू लागवड होणार आहे. त्यामधून निश्चितच या अभियानामध्ये बांबू लागवड जे गाव करतं त्या गावाला या अभियानामध्ये बक्षिसाची रक्कम ठेवलेली आहे शासनानं आणि निश्चितच त्या अभियानातल्या बक्षिसासाठी बनपुरी ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये आहे. याचं या निमित्तानं सांगायला मला अभिमान वाटेल. बोलण्यासारखं खूप आहे. आता मॅचही सुरू होते, मध्ये मध्ये आपण बोलत राहू याविषयी आणि कंटिन्यू करू. मी कॉमेंट्री माईक देतो. हां, थँक्यू. नक्की आपण मध्ये मध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत आणि खूप छान इंटरेस्टिंग या गोष्टी आम्हालाही माहिती पडतात. आम्ही या गोष्टी कुठे बाहेर गेल्यानंतर म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकायला भेटते, ज्ञान कुठे वाया जात नाही. वाजी वसुंधरा नक्की काय आहे या गोष्टी आज जवळून माहिती पडला. नक्की या बाबतीत आपण चर्चा करणार. मात्र मॅच 44 धावे टार्गेट आहे. 44 44 धावेचं टार्गेट. बॅटिंगसाठी दाखल झाला राहुल पाटील, राहुल देसाई. लव दोघांना लक्षात ठेव. राहुल पाटील, राहुल देसाई. मात्र अन्ना कंक पहिल्या ओव्हरमध्ये हलक्यात घेण्याचा प्रयत्न. स्लीप आहे, खेळाडू आहे आणि अन्ना कंकची विकेट पहिल्या इनिंगमध्ये 6व्या बॉलवरती आली होती. राहुल पाटीलनं ती घेतली होती. आता राहुल पाटील समोर आहे अन्ना कंक विरोधामध्ये. ईट का जवाब पत्ते से देंगे क्या? टिट फॉर टॅट देणार का? शाळेत शिकलो होतो, एव्हरी ऍक्शन इज रिॲक्शन. लेट्स सी, अब देखते मजा. जसं प्रत्युत्तर दिलं जाईल, कारण अण्णा कंक एक मोठा क्रिकेटर आहे. आज लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव. समोर राहुल पाटील पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. डिप्लस स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक खाली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. राहुल पाटील यांच्या बॅटमधून BPL चौकार. स्क्वेअर ड्राईव्ह, वॉट अ ड्राईव्ह. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी चांगली झाली नाहीये. एक सिंगल धाव, एक चिकी धाव. कारण की अन्ना कंकनं जेव्हा चेंडू पायावरती टाकला तेव्हा त्या फटक्याला फ्लिक केला गेला. 4 आल्या. आता चेंडू बाहेर ठेवला, एक सिंगल डिजिट. आणि जेव्हा चौकारात अन्ना कंक स्वतःसोबत बोलत होता, ज्या पद्धतीने त्याला माहिती पडलं की इसको पेरो में नहीं डालने का बॉस. 3 चेंडूचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 5. 44 धावेचं आव्हान आहे. मॅच क्रुशल खूप आहे. दुसऱ्या बाजूला केदार चॅम्पियन मस्त आरामात मॅचचा आनंद. लस्सी बिस्सी पिऊन ते आरामात आहे. ही मॅच महत्वाची आहे. इथे संधी कॅच प्रयत्न, कॅच ड्रॉप होते. अन्ना कंक काय करेल आता? कारण की एकटा मॅच अन्ना कंक नाही जिंकून देऊ शकत. लव सगळ्यांना सपोर्ट करावा लागेल. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेट इज अ टीम वर्क गेम. तुम्हाला संघाच्या दृष्टीने विचार करावा लागेल. परंतु अण्णा कंक पास होता, कर्णधार आहे, जेल सुटला, सांगतायत चालेल, तू चांगला खेळ करू शकतो. हा आत्मविश्वास देता आला पाहिजे. शॉट ऑफ जॅक केलाय. शतरक्षक आहेत लॉंग ऑनला. इथे मात्र चेंडू फिरलाय. वावरामधून चेंडूने घेतलाय गिरकी. नशिबाची साथ. टीम जिजा रायडर. फलंदाज राहुल यांना लाभते 4 धावा. BPL चौकार. सोबत पाहिजे आणि राहुल पाटील यांचं नशीब या मॅच मध्ये त्यांच्याच पाठीशी आहे. फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक तैनात होते, परंतु वावराचं मध्ये चेंडू फिरला. सेट डाऊन द ग्राउंड. अगदी V शेप मध्ये फटका खेळलाय राहुल पाटील. पाटलांची पॉवर. चेंडू सीमा पार. बनपुरी प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार.
कारण पहिल्या डावामध्ये राहुल पाटील सरस ठरले होते. अण्णा कंक यांना शेवटच्या चेंडूवर बाद केलं होतं आणि दुसऱ्या डावामध्ये राहुल पाटील यांनी आक्रमण केलं अण्णा कंक यांच्यावर. 14 धावा आल्यात. 44चा पाठलाग करत आहे. 24 चेंडूमध्ये 30चं समीकरण अजून देखील मॅच मध्ये आहे. टीम गडी बाद करावे लागतील. ऑब्विसली विकेट विकेट अँड विकेट, कारण की या मैदानावरती साम्राज्य राहील आहे फलंदाजांचं. विकेट्स येतील तर मॅच येईल. आणि याआधी छोट्या छोट्या ज्या चुका झालेत त्या विसरून मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. थोडासा बाहेर ठेवला व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते, कारण की या व्हाईट बॉलनं टीमची टोटल थोडीशी पुढे गेली आहे, जी आपण पाहिली तर 15 या धावसंख्येमध्ये. आणि अण्णा कंक दुसऱ्या बाजूला विकेट किपर ॲज अ क्लोज आहे. येस, बॉलिंग थर्ड अंपायर फॉर वाईड. येस, चेक, इट्स अ वाईट बॉल. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी जैसे ते वैसे 15 लॉफ्ट केला. संधी, कॅच फर्स्ट सेकंड थर्ड. कॅच निसटली आहे. कॅचेस सोडतील तर मॅचेस कसे पकडतील लव. 2 कॅचेस, एक नाही 2. जिंदगी हर किसी को एक मौका देती है. इथे 2 संधी दिलेत आणि संधी चात बुडालेल्या बिस्किटासारखी. एकदा पडला गेली गेली. फक्त 7 चेंडूंचा खेळ झाला आणि तुम्ही 2 झेल सोडलेत. आणि त्यानंतर जर तुम्ही विजयाची अपेक्षा करत असाल तर तुमच्या आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल. टीमची धावसंख्या धावफलकावर 16, पण तो दुसऱ्या बाजूला शतरक्षणाचा दर्जा मात्र आता उंचावावा लागेल. टीम नाईक बाय 11 44चा पाठलाग करते जिजा रायडर्स. कॅप्टन राहुल पाटील, मिस्टर BPL 3.0. त्यांनी धावा केल्यात 5 चेंडूमध्ये 13. टीमची धावसंख्या 16. या ज्या 2 संधी होत्या त्या या मॅच मध्ये आणणाऱ्या होत्यात आणि संधी सुटली हातातून, कारण की इथून पुढे तुम्ही दोष नक्की कोणाला देणार. बॉलिंग अटॅक चांगला आहे. गोलंदाजाला साथ भेटली तर त्याची कॉलर टाईट होईल आणि गोलंदाजाला साथ नाही भेटली तर तो इथून पुढे गोलंदाजी करत असताना धावा खर्च जरी झाल्या तरी मॅच हातातून निघून जाणार आहे. त्याच्यामुळे अजूनही मॅच आहे 50-50%, 50-50%. ये देख भाई, विकेट कीपर पहा ज्या पद्धतीने चेंडू पकडला, बेसला लावले. अंपायर आपण पाहिलं अगदी शांत उभे आहेत. बॅटर पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. या गोष्टी आहेत. डॉट आला तर झाडे पण लागणार आहेत आणि डॉट आला तर मॅच पण बनणार आहेत. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत दोन्ही टीमसाठी. अण्णा कंक चाणाक्ष आहेत. त्यांना माहित आहे की या सामन्यामध्ये आपण कसं येऊ. वेगानं जरूर येतो. एकदा बी ते कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव. तुम्हाला फक्त इथे विजय हवा आहे. प्रत्येक जण खेळतो विजयासाठी. हरणं ती या समोरच्या जंगलात राहतात, इकडे नाही. इकडे फक्त विजय हवाय तुम्हाला आणि त्यासाठी तुम्हाला जे काय करायचे ते आज करायचं आहे. ऑलरेडी पहिल्या इनिंग मध्ये खूप धक्के बसलेत. बदाम खाने से नाही अक्कल आती, ठोकरे खाने से आती है. या मॅच मध्ये खूप ठोकरे खाल्लेत गोलंदाजी करणारी टीम. नालकाना करण्याचा प्रयत्न. अगदी शॉर्ट फाईनला खेळाडू आहे. एक सिंगल धाव. कारण की छोट्या छोट्या चुका या मॅच मध्ये ज्या झालेत त्याच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारी टीम काय करते, शक्तीपेक्षा युक्ती बरी. संयमाचा खेळ चालू आहे सध्या. लहू मोठे फटके मारले जात नाहीयेत. सिंगल डबल से चिल्लर से बिल्लर बनाएंगे आणि त्याच पद्धतीने खेळ सध्या चालू आहे. एकेरी दुहेरी धावा. राहुल पाटील ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहतोय. दिशा देखील खराब आहे. व्हाईट बॉल. या अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण प्रत्येक अतिरिक्त धाव समोरच्या टीमला जिजा रायडर्सला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. पाठलाग करते टीम 44चा. टीमची धावसंख्या 4 चेंडू अखेर 19 धावा. षटक क्रमांक 2 विवेक देसाई नाईक बाय एंड कडून दाखल झालेत. आणि आता हवेचा विचार केला तर हवा देखील उलटी आहे. म्हणजे ज्या बनपुरी गावाकडून हवा येते त्यामुळे फायदा घेण्याचा प्रयत्न करतील राहुल पाटील. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं बॅट स्विंग केली. चेंडू अगदी आता विकेट कीपर क्लोज असल्यामुळे पुढे जात नाहीये राहुल पाटील. आणि आता राहुल पाटीलला जे काय खेळायचंय जागेवरून खेळायचं आहे, कारण की अन्ना कंकला माहिती आहे फुटवर्क नहीं रहेगा तो नेटवर्क नहीं रहेगा, नेटवर्क नहीं रहेगा तो रेंज में भी नहीं आएगा बैटर. आणि हे फुटवर्क नाहीये तर नेटवर्क नाहीये. सध्या राहुल पाटील कशा पद्धतीने पॉपिंग क्रीजचा उपयोग करतोय हेही बघायचं या मॅच मध्ये. यॉर्कर चेंडू खेळण्याचा प्रयत्न सरळ बॅटीनं लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे लॉंग ऑन रीजन मध्ये. चेंडू गॅदर केले. फेकी कशी होतीये. एक सिंगल धाव. बॅकअप आहे.
ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर अगदी 2चा खेळ संपला. संघाची धावसंख्या 20, 20 धावा, येणारे तब्बल 18 चेंडू आणि 24 धावेची गरज आहे. 18 चेंडू 24. मॅच ऑन. डीजे अद्वैत बॉस. राहिले 20 धावसंख्या 21 ऑन स्कोर कार्ड. 18 चेंडू 24 धावा. एखादी ओव्हर येईल का जिथे 1-2 धक्के भेटतील आणि ती जर ओव्हर आली मॅच बनली गुरु. लेट्स सी. गोलंदाजीसाठी श्री गणेशा गणेश गुरवालेत आणि संघाचा श्री गणेशा होईल का विकेटचा. पार्टनरशिप वाढले, डोकेदुखी खूप वाढले सध्या. राहुल पाटील यांची विकेट हवी आहे टीम नाईक बाई 11ला. गणेश गुरव पहिला चेंडू शॉर्ट बॉल त्यावर केला प्रहार. चेंडू जाईल ढगात. लाइटिंग लावत असताना सीमारेषा पार. राहुल पाटील ब्रँडेड BPL षटकार. म्हणला तर मात्र काहीतरी वेगळं घडू शकतं. फुल बुंदात टाकलेला चेंडू डॉट बॉल. अपील केले. उत्साह तर आहे पंचांकडे. पहा अगदी उत्साहाने अपील केली जाते. सर प्रत्येक चेंडूवर मॅच मध्ये समीकरण बदललं जाते कारण नाईक बाई 11 मॅच सोडायला तयार नाहीये अद्याप. दोन्ही बाजूने मॅच सोडली जात नाहीये. अण्णा कंक जोपर्यंत मॅच मध्ये यशण्याच्या मागे आहे ना तोपर्यंत अण्णा कंक मॅच बनवणार. आणि अण्णा कंक असा खेळाडू आहे जो मॅच नाही सोडणार. काही होऊ दे वो मॅच नाही छोडने वाला गुरु. कारण की मॅच कधी बदलेल. माणसाची वेळ क्रिकेटचा खेळ भाऊ कधी बदलतो. या मॅचची वेळ बदलायला वेळ नाही लागणार पण कधी बदलणार हेही बघायचंय. बोर्ड यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अगदी एक सिंगल धाव. राहुल पाटील वैयक्तिक 22 धावा. राहुल देसाई 3 धावा. बिनगडी बाद 27. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. मी कौतुक करेन कर्णधार अण्णा कंक यांचं कारण हा खेळाडू वेगळ्या धाटणीचा आहे. कारण ज्या प्रकारे लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव पाटण तालुका क्रिकेट गाजवले आणि त्यांना माहीत आहे एक क्षण येईल या मॅचमध्ये. एखादा झेल, एखादा रनआउट, एखादा कॅच, एखादी विकेट या मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. पंच केलाय. लॉंग ऑन आहे. चांगला झेल टिपलाय. राहुल देसाई झेलबाद. विकेटचं पतन. चालू झाले कारण की जी विकेट आली आहे महत्वाची राहुल देसाईची. संकेत पाटील आला पण गोलंदाजी करत असताना गणेश यांनी पहिला श्री गणेश करून दिला. अब आएगा मजा.
कारण की सुरुवातीला आपण चर्चा केली मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाणार, मॅच नक्की बनणार. लॉक करण्याचा प्रयत्न, ओ हो 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 हो, हा चेंडू आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या वरून गेला. मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं संकेत पाटील दाखल झाल्यानंतर त्यालाही थोडस बीट केलंय. या ओव्हरमध्ये लहू धावा आल्यात फक्त 7. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, असं वाटलं मॅच जाते, पण गणेशनं सांगितलं मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आई चेंडू चांगला आहे, आबिल पा आबिल पा आबिल पा, बॉडी लँग्वेज पा, क्योंकि किताबों से ज्यादा चेहरे बात करती है. अण्णा कंगचा आत्ताचा अपील होता दबाव टाकण्यासाठी, बॅट्समन शांत उभा होता. ओव्हर क्रमांक 3चाही खेळ संपलाय. शेवटचे 5 चेंडू त्यांनी 1 धावाने 1 विकेट घेतले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. हा येणारे 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. रवी कुंभार दाखल झालाय. 12-17. बॅटीच्या टॉप एजला, ओहो हो, खाली पडलाय अण्णा कंक. कारण की ज्या पद्धतीने अण्णा कंक साठी आपण पाहिलं तर ही कॅच त्याला माहिती होती मॅच मध्ये आणणारी होती, तर खाली पडलाय तो. मात्र कॅच सांभाळण्याचा प्रयत्न त्याने केला. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 28 धावा स्कोर कार्ड वरती. राहुल पाटील यांचा तो झेल होता आणि त्या विकेटची किंमत अण्णा कंक आणि संपूर्ण बनपुरी प्रीमियर लीगला माहिती आहे. जिजा रायडर 44चा पाठलाग करते आणि राहुल पाटील वैयक्तिक 23 धावांवर खेळतायत. त्यांच्या साथीला संकेत पाटील. संकेत पाटील हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक लोंगोनला आहे तैनात. झेलची संधी असेल, पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. टीम नाईक बाव 11 पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करते.
बापरे, 10 चेंडू, शोबोला 16 धावेची गरज. व्हॉट अ मॅच, काय मॅच बनली आहे. और आणि मॅच बनणार होती लव. हम काय केले बेटे, की आपण बसलो, मॅच बनेगा, मॅच बनणार, रंगना घडना घडवना, आणि मॅच दोनों तरफ से आग उधर भी लगाएंगे, आग इधर भी लगाएंगे, आग दोनों तरफ बराबर की लगेगी, अशी मॅच बनणार. 10 चेंडू 16 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. वैभव एका बाजूला, संकेत दुसऱ्या बाजूला. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू, खेळाडू आहे, कॅच साठी नाही जाते चेंडू, अगदी त्याच्या डोळ्यासमोरून. टाटा बाय बाय, सीमा रेषे पार, फुल टॉस, चौकार. फसली आहे, कारण की सध्या 32 धावा स्कोर काढवतील, मॅच फसली गेली आहे सध्या. स्लोअर वन, संधी आहे, संधी आहे, कॅच महत्वाची, ड्राईव्ह लगावले, ड्रॉप झाली आहे. काय मेहनत करतोय अण्णा कंक या मॅच मध्ये, स्वतःच्या जीवाचं रान करतोय. काय अण्णा कंकचा मेहनत चाललाय, कारण की हा एकटा दाखवतोय की या मॅच मध्ये मी 100% देणार आहे, काही येऊ देत. आता येणारे चेंडू आपण पाहिले तर तब्बल बाकी आहेत या ओव्हरचे 2, आणि येणारे 8 चेंडू, 11 धावेची गरज. अजूनही मॅच आहे, कारण की प्रेक्षक सध्या मात्र दाखवले जात आहेत. हे स्क्रीनवरती प्रेक्षक टेन्शन मध्ये, कपाळाच्या आट्या बघ, अर्धे नख चावतायत आरामसे. थोड्या वेळानंतर ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांना आम्ही घरी पाठवणार आहोत, की मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे नक्की. व्हॉट अ मॅच यार. 8 चेंडू 11 धावेची गरज. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे समोर राहुल पाटील. विजय आणि पराजयाच्या मध्ये अंतर जर काय असेल तर ते आहे राहुल पाटील यांची विकेट. दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून ही गोल्डन विकेट आहे. एकाला ती विकेट महत्वाची असेल, नाईक बाई 11 त्यांना बाद करायचं आहे. आणि जिजा रायडर्सला माहित आहे की राहुल पाटील उभे राहतील, मॅच जिंकली जाईल. 8-11ची मॅच. 5वा चेंडू, राहुल पाटील मोठा फटका केलाय, शतरक्षक आहे वर्तुळाच्या आतमध्ये. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो, राहुल पाटील बाद झालेत. आता या मॅच मध्ये टीम नाईक बाई 11 आली आहे. कमबॅक इज ऑलवेज स्ट्रॉंगर दॅन. पूर्ण जबाबदारी वैभव सपकाळ, आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर जयेश. आणि अण्णा कंकला बघतोयस, ते मगाशी नाही दिले.
शेवटचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न अण्णा कंग कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधार नेता दिशादर्शक या मॅच मध्ये संपूर्ण टीमला नाईकबा 11ला सांगतोय की आम्ही मॅच सोडणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी करत असताना ज्या प्रकारे रविराज कुंभार यांनी गडी बाद केलाय. जो सामना होता 15 चेंडूमध्ये 17 धावांचा, आता तो सामना आलाय 6 चेंडूमध्ये 11 धावांचा. रंगतदार अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय. मॅचचा रिदम तोडू नका, स्पीडअप करा. 6 चेंडूमध्ये 11 धावा. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. आयोजन कमिटी एका खेळाडूची पॅन्ट ही मात्र ग्रे कलरची आहे. फिल्डिंग करणारी टीम आणि त्यामुळे पेनल्टी. राहुल दादा
तापले पूर्णपणे. मॅच असेच कंटिन्यू राहणं गरजेचं आहे यार मॅचच्या दिशेनं. आता 6 चेंडू मध्ये लव. वाव, 11 धावेची गरज. 11. आणि ही मॅच ज्या पद्धतीने चालली आहे राजा, या मॅच मध्ये ज्या पद्धतीने नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल. चला या नवीन बॅट्समन सागर मुगडे यांच्याकडून रविराज कुंभार याने विकेट घेतल्यामुळे 500 रुपये आलेत आणि 500 रुपये जमा झालेत. थँक्यू. मॅच खूप आणि लोहा गरम आहे तभी हातोडा मारो. मॅच चांगली बनली आहे. 11. येस, आपको ऑब्जेक्शन लेना है पहिल्यांदा घ्या तुम्ही ऑब्जेक्शन. आप बाद में ऑब्जेक्शन नहीं ले सकते. नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे तुम्ही पहिल्या ओव्हरला घ्या. महेशजी पाटील साहेब हे स्वतःहून सांगतायत की तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे तुम्ही पहिल्या ओव्हरला घ्या. आणि आत्ता मॅच चांगली बनले. अण्णा कंक दुसऱ्या बाजूला आणि एका बाजूला जिजा रायडर. आता ही मॅच अशी आहे, अकेला अन्ना कंक आणि अख्खी जिजा रायडर अशी मॅच बनली आहे. वो अकेला लढ रहा है आणि अन्ना कंक स्टंपच्या मागून मॅच बनवतोय. हुशार आहे, चालाक आहे. कारण की या मॅच साठी प्रेक्षक जागेवरती बसले नाहीयेत, उभे राहिलेत. फक्त उभे नाही राहिलेत, ज्यांना टेन्शन आलंय त्यांनी हात मागे बांधलेत आणि अर्ध्यांच्या हाताच्या घड्या आहेत. ही मॅच अशी आहे भाऊ. हे प्रेशर 6 बॉल 11 यार. काय मॅच. आणि हर्षवर्धन पाटील, वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. 11. काय बोलशील लव, उठून उभा तू पण राहिलायस. एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल सर. पैसा वसूल सामना फायनलच्या आधीची ग्रँड फायनल पाहायला मिळते. पहिला चेंडू हवेत केला. हुकचा फटका, मिस टाइम स्ट्रोक. अण्णा कंक चेंडूचा अंदाज घेत असताना अगदी झेप घेतलाय परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. अण्णा कंक ज्या प्रकारे या मॅच मध्ये नेतृत्व करतायत, तुमचा सेनापती कसा असावा तर अण्णा कंक यांनी दाखवले सेनापती असा असावा. अन्ना कंक, वॉट अ मैच. कारण की वो अकेला लड़ रहा है. कारण की या मॅच मध्ये दोन्ही फलंदाज एका बाजूला, संपूर्ण टीम एका बाजूला आणि अन्ना कंक एका बाजूला. प्रत्येक जण जेव्हा पराभवाची वाट बघतो तेव्हा जिंकण्याची मजा वेगळी असते गुरु. आणि ही मॅच अशी आहे जिथे तुम्ही फायनल मध्ये जाणार पण इथे जिंकलात तरी तुम्ही फायनल जिंकल्यासारखे नाचणार. ही मॅच अशी आहे. वॉट अ मॅच. 5 चेंडू आणि तब्बल 10 धावेची गरज. पूर्ण मॅच बनलेलं. CSK विरुद्ध मुंबई इंडियन्सचा जसा सामना तशी सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. चुरशीची लढत पाहायला मिळेल. 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. सामना होता 15 चेंडूमध्ये 17 धावा. क्रिकेटचा खेळ असाच आहे. आता 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका, कारण मनस्थिती आणि परिस्थिती एका क्षणामध्ये बदलेल. कारण एकाला धावा करायच्यात, एकाला धावा वाचवायच्यात. मॅच ऑन, गेम ऑन, BPL इज ऑन. लॉफ करण्याचा प्रयत्न. आताही एकच धाव आली आहे. आताही एकच धाव आली आहे. ही मॅच आता बनली आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाट बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो अथवा ना बदलो पण वेळ मात्र नक्की बदलते आणि वेळ बदलते गुरु. ज्या घड्यामध्ये 1 वाजतात त्या घड्यामध्ये 12ही वाजतात आणि वेळ नक्की बदलते. 4 चेंडू 9 धावा, 9 धावा 4 चेंडू. मॅच ऑन. नशीब असं काही नसतं, ज्यांना हात नसतात त्यांचं देखील नशीब असतं. 4 चेंडूमध्ये 9 धावा करायच्या आहेत. एक मोठा फटका हवाय आणि दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम षटक टाकायचं आहे. 4-9चा मॅच. फुलरलाईनचा चेंडू टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे सांगत असताना ठोकलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येणारा जिजा रायडर साठी मोठा धमाका, धमाकेदार षटकार. कार्यक्रम झाला आणि मॅच आता कुठे आहे? 3 बॉल 3. हृदयाचे ठोके 72 चालू आहेत. मॅच तू बोलतोस तसा जनरल वॉर्ड मध्ये होती. ICU मध्ये आले ही मॅच. ICU मध्ये
आणि हृदयाचे टोके वेगळे. 3 चेंडू 3, 41. 3 चेंडू मध्ये हवे 3 धावा. मॅच पूर्ण बनली आहे. टप्पा बदलला, मॅचचा टप्पा, आणि अजूनही मॅचचा टप्पा इम्पॉर्टंट आहे. व्हॉट अ मॅच. 3-3. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव घेतली आहे. दोन चेंडू 2ची गरज आहे. आणि मॅच जर टाय होतीये तर सुपर ओव्हर, प्रेक्षक बोलत असतील कशी असते सुपर ओव्हर, आम्ही नाही कधी बघितली, एकदा बघायचे. प्रेक्षक बोलतायत, प्रेक्षक बोलतायत. व्हॉट अ मॅच. 2-2. जिजा एका बाजूला आपण पाहिलं तर जिजा रायडर टीम, नाईकबा 11 टीम. अण्णा कंक एका बाजूला पहा, फिल्डिंग सजवतोय. फिल्डिंग नाही, जाळ टाकतोय. 2-2. पूर्ण क्लोज फिल्डिंग. प्रेशर वेगळं असतं आणि मॅच मध्ये अडचणी आहे. इज अ पार्ट ऑफ दी मॅच. अडचणीतून तू निघणार इज अ आर्ट ऑफ दी मॅच, आणि ते कसं होतं ते बघायचं आहे. ही मॅच आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतुमेमे रणधुमारी रणसंग्राम, पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साईडला हरण्याची भीती. या दोघांच्या मध्ये बिचारी खेळपट्टी. फटका फसलाय. कॅच महत्वाची होती. ही कॅच महत्वाची होती. कॅच नाहीये, मॅच आहे. हे बघा टेन्शन दिसतंय का तुला. यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत. धक 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 धक. 1 चेंडू 2. करेल तो जिंकेल. जो मेहनत करेल तो जिंकेल. उपवास धरलास तरी नाही, मेहनत करावी लागते. चिक डबम नाही चालत, मेहनत करावी लागणार या मॅच साठी. 1 चेंडू 2. व्हॉट अ मॅच. जो धक्के खात चाललाय त्याला पडण्याची भीती नसते. व्हॉट अ मॅच. आणि आता बसलं कोणच नाही, फक्त ओमसा एमटीसी अक्षय मात्रे बसलेत, बाकी सगळे उभेत. सगळे उभेत. जे उभे होते ते अंगठ्यावरती राहतील आणि जे खुर्चीवरती बसले ते खुर्चीच्या कॉर्नरला येतील. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगीतुरा तुतुमेमे रणधुमारी रणसंग्राम, पैसा वसूल मॅच. मेहनतीवरती अवलंबून राहायचं, कधी नशिबावरती अवलंबून राहायचं नसतं, कारण की नशिबाच्या रेषा त्यांच्या पण ठळक असतात ज्यांना हात नसतात. या मॅच मध्ये मेहनत करावी लागेल. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2. आता ठोके असे चालू आहेत. हे होते फलंदाजाचे. गोलंदाजाची ठोके त्याहून जास्त. अण्णा कंक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर स्ट्रायकिंगला फलंदाज, अर्थातच सध्या बॅटिंग अभिषेक. 1-2. जर 1 आली तर टाय होईल, सुपर ओव्हर होईल.
तुला काय वाटतं यापेक्षा मॅच मध्ये काय घडतंय आणि मॅच आवडली आहे का तर टाळ्या होऊन जाऊ देत. 1-2 वॉट अ मॅच. सोडून दिलाय हाचे. ओह माय गॉड व्हाईट बॉल. व्हाईट बॉल हा जास्त वाईड आहे आणि रिव्ह्यू गोलंदाजाचा अंपायर या गोलंदाजाचा रिव्ह्यू. आता थर्ड अंपायर गोलंदाज रिव्ह्यू. आप ही आ जाओ आप खुद भागो. व्हाट अ मॅच. इट्स अ व्हाईट बॉल. आता एक चेंडू आणि एक धावेची गरज. आधीच मॅच क्रुशियल मुवमेंटला त्याच्यात हा वाईट. गरीबे में आटा गेला नाही. हा वाईट चुकीचा होता ब्रो. 1-1 डॉट येतो तर सुपर ओव्हर. धाव घेतली आहे तर जिजा रायडर. व्हाट अ मॅच. यॉर्कर अन्ना कंग. मॅच टाय. व्हाट अ मॅच अन्ना कंग. व्हाट अ मॅच अन्ना कंग. व्हाट अ मॅच. हर्षवर्धन पाटील अन्ना कंग सुपर ओव्हरला मॅच घेऊन आला. ही मॅच सुपर ओव्हरला आली. अन्ना कंग घेऊन आला. ना आप खाएंगे ना मैं खाऊंगा दोनों बाट के खाएंगे. आणि आता सुपर ओव्हर. चला लगेच बॅटिंग करणारी टीम बॅटिंग गोलंदाजी करणारी गोलंदाजी. यस सुपर ओव्हर. व्हाट अ मॅच. अन्ना कंक एकला राजा ठरला. सुपर ओव्हर पर्यंत घेऊन आली. राहुल पाटील जिथे आउट झाला तिथे मॅच बनली. चला मॅच लगेच चालू करा. मॅच लगेच चालू करा. चला